गडकोटांचे महत्त्व सांगणारा एक प्रसंग बखरीमध्ये वर्णन केलेला आहे. शिवाजी महाराज सदरेवरती आपल्या अष्टप्रधान मंडळासोबत बसलेले असताना यात प्रामुख्याने मोरोपंत पिंगळे व निराजी रावजी मुजुमदार उपस्थित असतात. तेव्हा ते महाराजांना धीर धरून म्हणजेच हिम्मत करून विचारतात की गडकोटांच्या इमारती व तटबुरुजांच्या बांधणीसाठी पैका भाग खर्च होत आहे आणि वर गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी अनेक लोकांची नेमणूक आणि पगाराचा खर्च वाढतो आहे. त्यावर तुम्ही काहीतरी उपाय करा. तेव्हा महाराज त्यांच्याकडे बघून स्मित हसतात आणि त्यावर उत्तर देतात, आपणास धर्मस्थापना व राज्य संपादन करणे आहे आणि जे काही करणार आहोत ते या गडकोटांमुळे शक्य आहे. दिल्लीश्वरासारखा म्हणजेच औरंगजेबासारखा शत्रू आज उरावर येऊन बसला आहे. बाजूला आदिलशहा आहे. औरंगजेब जरी दक्षिणेस चालून आला तरी हजरतीस जुने नवे असे 360 गडकोट सज्ज आहेत. यातला एक किल्ला एक वर्ष जरी लढला तरी औरंगजेबाची सर्व उमर गुजरून जाईल. पण आम्ही सगळे महादेवाचे देव आणि नदीचा उगम उल्हास नदीचा आणि ह्या साईडला खोपोली आहे. हा बेटला चढवून वगैरे रेल्वेला त्याच्या खाली आणि मग तिकडे पुढं खंडाळा. त्या मुलांनाच सांगितलं एवढा मोठा आपल्याला किल्ला बांधून ठेवला त्याच्यावर आपण काही वाटायचं. प्राचीन घाटवाटांचे आणि किल्ल्यांचे एक अतूट नातं आहे. असा घाटमाटा विरळच आहे की जेथे गडकोट नाही. या दुर्गम घाटवाटांवरती दुर्गविशारदांनी अतिशय खुबीने डोंगरकडे तासून त्यावर चिलखती तटबंदीचे शालपागोटे चढवून किल्ले उभारले आहेत. कैक शतकांचे एक साक्षीदार असलेले हे गडकिल्ले आजही दिमाखात घाटवाटा न्याहाळत आहेत. कित्येक राजवटी आल्या आणि गेल्या, पण हे गडकिल्ले पुराण पुरुषाप्रमाणे स्थितप्रज्ञ आहेत. लोणावळ्याजवळ बोरघाटात एक गड आजही छातीचा कोट करून दिमाखाने आपल्या वैभवशाली इतिहास सांगत आहे. दुर्गप्रेमींच्या आवडत्या गडकोटांच्या यादीत हक्काने स्थान मिळवणारा हा गड म्हणजे राजमाची. राजमाचीस भेट देण्यासाठी आपल्याला पुणे लोणावळा ते गडपायथ्याचे उदेवाडी गाव असा प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात जर अस्सल निसर्ग सौंदर्य अनुभवायचे असेल तर राजमाचीसारखा दुसरा गडकोट नाही. हा भागच मुळी दुर्गम. लोणावळ्यापासून उदेवाडीपर्यंत बहुतांशी कच्चा रस्ता आहे. तीव्र घनदाट जंगलातून जाणारा रस्ता, डाव्या हाताला सुस्तावून पसरलेली दरी तर उजव्या हाताला जुळ्या भावंडासारखे एकमेकांशेजारी ठाण मांडून बसलेले राजमाचीचे दोन्ही बाली किल्ले या प्रवासात आपले लक्ष वेधून घेतात. किल्ले राजमाचीची रचनाच मुळी अद्वितीय आहे. लांबलचक पसरलेली माची, त्यावर 2 बालेकिल्ल्यांची शिखरे, आजूबाजूला घनदाट जंगल, अजस्र दऱ्या असलेला हा किल्ला इतरांपेक्षा वेगळा ठरतो. राजमाचीच्या बालेकिल्ल्यांच्या दोन्ही शिखरांपैकी सर्वात उंच व पूर्वेकडे असणारा तो श्रीवर्धन तर पश्चिमेकडील काहीसा धाकटा तो मनोरंजन या नावाने ओळखला जातो. किती रुपयाचे? राजमाचीच्या पायथ्याशी उदेवाडी ही साधारण 20 ते 25 घरे असलेली वाडी. या ठिकाणी आपली राहण्याची, जेवणाची तसेच नाश्ता पाण्याची सोय होती. इथूनच समोर गडावरती जाण्याचा रस्ता देखील आहे.
पुण्यातल्या लोणावळ्यापासून साधारण 14 ते 15 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या राजमाची गडावरती आलोय. साधारण लोणावळ्याच्या पुढून खंडाळ्याच्या अलीकडे कुणे फाटा लागतो. त्या कुणे फाट्यापासून पुढे साधारण 10 किलोमीटर अंतरावरती उधेवाडी गाव आहे. त्यामध्ये राजमाची म्हणजे एक माची आहे, त्याच्यावरती 2 बालेकिल्ले आहेत. त्या माचीवरती गाडी येते. रस्ता फार चांगला नाही आहे 10 किलोमीटरचा. चांगल्यापैकी जी गाडी आहे ती येते इथपर्यंत. आणि हे दोन्ही गड राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे, म्हणजे आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाकडे आहेत. त्याच्यामुळे वर जाण्यासाठी अशी पायवाट इथे आहे. आता आपण दोन्ही गड बघूया. गड म्हणजे राजमाची गडावरच्या 2 बालेकिल्ले. श्रीवर्धन उंच उजव्या बाजूला आणि मुरंजन डाव्या बाजूला. आल्या आल्या एक गुफा आहे डाव्या हाताला, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं. हे दोन्ही या पाणी चिरकुल ते पिण्यायोग्य पाणी साचलंय. तांदळात कोरलेले गणपती कोरलंय. द्रुतगती मार्ग आहे. तो बोरघाटातून जातो. बोरघाट प्राचीन व्यापारी मार्ग आहे, जो कल्याण बंदरावरून कोकणातून वरती देशावरती म्हणजे घाट माथ्यावरती येत होता. त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा राजमाचीवरचे 2 बालेकिल्ले उपयोगात येत होते. पायरी मार्गाने वर जाताना डाव्या हाताला आपणास कातळ कोरीव गुहा दिसते. या गुहेत 3 स्वतंत्र दालने असून ती थंडगार पाण्याने भरलेली आहेत. पुढे आपण 2 बालेकिल्ल्यामधील सखल भागात असलेल्या भैरोबाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिराच्या आत भैरोबा व जोगेश्वरी देवीच्या प्राचीन मूर्ती मांडलेल्या आहेत. बाहेर सुंदर दीपमाळा, 2 तोफा, गजांत लक्ष्मीशिल्प, विरगळी, अश्वशिल्प, व्यालशिल्प, शिवलिंग, नागशिल्प असे कित्येक प्राचीन अवशेष सातवाहन काळाची साक्ष देणारे आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धन काहीसा उंच असल्यामुळे आपण तो पहिले करणार आहोत. गजलक्ष्मीचं शिल्प आहे. घोड्या, दीपमाळा, सातवाहन काळाचे सगळे महादेव.
भैरोबाच्या मंदिराच्या उजव्या हाताला पायऱ्यांच्या मार्गाने वर चढून गेल्यावर काही वेळातच श्रीवर्धनगडाच्या कातळ कोरीव पायऱ्या सुरू होतात. पुढे आपण श्रीवर्धनगडाच्या पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारापाशी येऊन पोचतो. गोमुखी बांधणीचे हे भव्य दिव्य असे प्रवेशद्वार पाहून पूर्वी या गडाचा दरारा काय असेल याची कल्पना प्रवेशद्वाराच्या ढाकगड कुठे? मांजरसुंबा. त्याच्या पुढे टाकतो असं का नाव दिलं त्याला मांजरसुंबा? पहिल्यापासूनच ना. हे सगळं काय इथे? इथे सगळं काय होतं म्हणजे? तिथे दिवडे होते, देवड्या डबल मजली होते. म्हणजे सैनिकांसाठी राहण्याचं ठिकाण, म्हणजे आश्रयाचं एक थोडस. असायचं म्हणजे आतमध्ये पारेकरी हा. त्यांच्या तिथे पारेकरी डबल मजली होते. इथे लाकडं वगैरे होते, हम्म. मध्ये ही कमान होती, दरवाजा आहे. कुठलंही मग आता हा पुरातत्व विभागाकडे आहे का गड? हा हा. पण ते चांगले ठेवतात का? नाही ठेवत. पण इतर गडांपेक्षा चांगली अवस्था दिसते मला. नाही चांगले, पण ते मेंटेन ठेवत नाही का मग असं? मेंटेन थोडंसं काम केलंय त्यांनी. पायऱ्या वगैरे तर केलंय इथपर्यंत. पायऱ्या तसं पाहायला गेलं तर एमटीडी शिवाल्यांनी केलं, खालपासून तर मंदिरापर्यंत हा. कोणी केलं ते? एमटीडी शिवाल्यांनी. एमटीडीसीनी. हा. आणि तिथनं इथनं वरती जे हा. आहेत, 2 दुकाने हो. तिथनं जे वर केलं ते यांनी केलेले. पुरातत्व विभागाने. आणि वरती जरा डागडुजी केली वरती, म्हणजे चौथारी होते ते. हा. आणि इकडे बुरुज पडला होता, म्हणजे तट, हा. म्हणजे खिंडच होती पडलेली तट. बर. म्हणजे जरा तर ते तेवढीच केली, बाकी नाही एवढी केली. बाकी तुम्हाला काही दुकान वगैरे मांडलं वगैरे ते नाही म्हणतात का असं काही? ते नाही म्हणतात, बरं आम्ही हे करतो, म्हणजे तसं अडवलेलं नाही, हा. पण आम्ही करतो, कारण की आम्ही स्वच्छता पण करतो. आता बघा, हे एवढं गवत मी काढलं, आता परत हे सगळं प्रत्येक दिवस काढणार, म्हणजे असं करतो. आणि जो कचरा असेल हम्म. तो पण मी, जी इथून लोक जातील त्यांना पण सांगतो, वरती टाकू नका, इथं ठेवा, इथनं मी घरी घेऊन जाईल, मी ठेवतो. आता त्या मुलांनाच सांगितलं, मुलं एवढा मोठा आपल्याला किल्ला बांधून ठेवला हम्म. आणि त्याच्यावर आपण काही वरडायचं. गोमुखी बांधणीचे हे भव्य दिव्य प्रवेशद्वार पाहून पूर्वी या किल्ल्याचा दरारा काय असेल याची कल्पना येते. प्रवेशद्वाराच्या आत नक्षीदार स्तंभ व घडीव दगड अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. पुढे थोडेसे चढून गेल्यावरती डाव्या हाताला पाण्याची 2 टाकी आहेत. बाजूलाच कातळ कोरीव धान्य कोठाराची 3 भव्य दालने देखील आहेत. यातील मधल्या दालनाच्या प्रवेशद्वारावर सुंदर गणेश कोरलेला आहे, तर उजवीकडे रायगडावरील लोहस्तंभाची आठवण करून देणारा एक लोहस्तंभ पडलेला दिसतो. भरपूर गुफा आहे या गडावर.
पायथ्याच्या गावचे आहे का? पायथ्याच्या गावचे. हे जे खाली गाव दिसते ते उदेवाडीचे ना. मी या गावातून येत आहे आणि लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत वगैरे घेत आहे. चांगला गड आहे तुम्हाला लागलेला. उदेवाडी एवढं फारच मोठं आहे. ही माची खाली गाव आहे आपलं वीसघर, उदेवाडी गाव. उदेवाडी गाव 20 घरांचं आहे. वीसघर आहे. आणि तिथून एक लोणावळून येणारा पहिली पण पाऊलवाट होती बरं, ते आता गाड्या वगैरे येतात म्हणून थोडं वेस्ट लागते. इथं गणपती महाराजचे मंदिर आहे. बरोबर. तिथून आतमध्ये एंट्री होती, पाऊलवाटच होती पहिली यायला. बरं आता गाड्या येतात म्हणून थोडासा मोठा रुंद रस्ता. रस्ता केलेला आहे, एक 10 फुटाचा 15 फुटाचा. आणि एक कर्जतून यायला कोंढाणा लेणे त्या करून कोंढाणा वगैरे लेणे. पाऊल लोवाट आहे ती. जाताना पूर्ण उतार आहे. येताना म्हणलं तर 2, 2.5, 3 तास चढावंच लागतात. बर. कारण हा इथं आल्यामुळे ह्या 2च रस्ते असतात ते माचीवरचे. खालची गाव राजमाची गाव उदेवाडी म्हणून ही माचीवरची आहे. आणि ह्या माचीवरचे हे 2 बाल्य किल्ले आहेत, एक मनोरंजन, एक श्रीवर्धन. आणि त्याच्यानंतर कारण हा गड जास्त करून लोहगड, इसापूर, तुंगी, तिकोणा हे सगळ्या याच्यावरून दिसतो वगैरे. ढाकबैरी तिकडं माथेरान हा पुढच्या एरिया वगैरे. या बाजूला माथेरान आहे. हा या बाजूला माथेरान. काय मनोरंजनच्या बाजूला मनोरंजनच्या बाजू. समोर. हा. आणि आणि ह्या साईडला खोपोली आहे. हा बरं. बेडणाचा डोंगर वगैरे आला, हा. रेल्वे जाते त्याच्या खाली. हा. आणि मग तिकडं पुढं खंडाळा आला. हा. कारण हा एरिया पूर्ण दिसतो. मग हा इकडं लोहगड, इसापूर ह्या साईडला आणि आहे. हे बोरघाटाचा इकडच्या साईडला. या साईडला. आणि इकडं श्रवता डॅम दिसतो, श्रवता डॅम. आणि इकडे ढाकचा कडे. ढाकचा बेल. हा. आणि जे उल्हास नदीचं हा जे उल्हास नदीचा तो उगम इकडेच थांबतो तुम्हाला. आज उल्हास नदीचा जो उगम पावतो आपला, हा. ते इथं आपल्या छोटस तलाव आहे. छोटस तलाव आहे. हा. तर गोदोणेश्वर मंदिर आहे. त्या मंदिरातून जे उगम गायमुखातून पाणी पडतं, तिथून जे उगम पावलेला आहे तर ते कुंडातलं तळ्यात येतं. तळ्यातून खाली नदीला जाताना इथून उगम पावलेला ती उल्हास नदीला कर्जतला जातो. म्हणजे हीच गड आहे. इथूनच पाणी फिरून हा. ते आपल्या कर्जतला जाताना नदी वाहू लागते. उल्हास वातावरण प्रदूषण असल्यामुळे लांब लांबचं काही दिसत नाही. आता हा गड कोकणात आणि घाटावरती जे आपण काही दुर्ग होती, वाट होते, त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी सांगता. गड माथ्यावरती जाताना वाटेत आपणास जुन्या बांधकामाची चौथारे, पाण्याचे टाके, नक्षीदार दगडी भांडी, भग्न प्रवेशद्वार पाहावयास मिळतात. श्रीवर्धनच्या माथ्यावरून समोरचे मनोरंजनचे उदेवाडीतील यथेच्छ दर्शन घडते. श्रीवर्धनच्या उत्तरेकडे धावत गेलेल्या डोंगर सोंडेवर पाण्याचे एक टाका आहे आणि या टोकाला अप्रतिम बांधणीचा अजून एक भव्य दिव्य चिलखती बुरुज आहे. या बुरुजात खाली उतरण्यासाठी 2 भुयारी सारखी प्रवेशद्वार आहेत. येथून ढाकबैरीचे व कळकराईच्या सुळक्याचे दर्शन होते. या बाजूला कडा तासून अभेद्य केला आहे.
राजमाचीच्या दुसऱ्या बालेकिल्ल्याला म्हणजेच मनोरंजनला जाणारा मार्ग भैरोबाच्या मंदिराच्या मागील दाट झाडीतून जातो. मनोरंजनच्या डोंगर हा उंचीने काहीसा छोटा असल्याने चोहो बाजूनी तटबंदीने संरक्षित केला आहे. काही वेळातच आपण मनोरंजनच्या गोमुखी बांधणीच्या भव्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. प्रवेशद्वारावर सुंदर कमळ कोरले आहे. आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. गड प्रवेश करताच डाव्या हाताला बुरुज आहे. आपण आपला मोर्चा उजवीकडे वळवायचा आणि वाटेत सुरुवातीला पाण्याची 2 टाकी लागतात. मनोरंजन उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट सोपी आहे. साधारणतः अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचतो. या बालेकिल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे. बालेकिल्ल्यावर गेल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातील किल्लेदारांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर ओढालेले उत्तम दगडी बांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाजावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. 2-4 पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, इशाळगड, ढागवैरी, नागफणीची टोक हा सर्व परिसर दिसतो. मनोरंजनच्या माथ्यावरती श्रीवर्धन किल्ल्यासारखा सुंदर असा एक बांधीव तलाव आहे. या तलावाच्या काठावर भग्नावस्थित नंदीची मूर्ती आहे. मनोरंजनची गडफेरी करताना आपल्या श्रीवर्धनच्या गडाच्या दिशेला दरवाजा सुद्धा दिसून येतो. गडाच्या माथ्यावरती पुष्करणीच्या आकाराचं एक पाण्याचं टाका आहे. गडावरती खाली उदयसागर तलावातून उल्हास नदीचा उगम होतो. तो या गडावरतून करण्यासाठी ते पुष्करणी खोदण्याचा प्रयत्न केला असावा. मनोरंजनच्या गडमाथ्यावरती एकमेव शाबूत असलेली पण छप्पर नसलेली पुरातन वास्तू आहे. आपले ती लक्ष वेधून घेते. तिच्या दरवाजावर गणपती, चंद्र, सूर्य हे शुभचिन्ह कोरलेले आहेत. या वास्तू पाहून समोर आलो की एक पाण्याचं कोरडं टाकं देखील आणि पाणी साठवण्याच्या दगडी भांडे देखील दिसून येतात.
गडाचे दोनही बाले किल्ले पाहून झाल्यानंतर पुन्हा उदेवाडीत आल्यानंतर उदेवाडीतील उदय सागर नावाचा एक सुंदर तलाव आहे. या तलावाकाठी पायरीवर एक शिलालेख कोरलेला आहे. त्या शिलालेखानुसार शालिवाहन शकाच्या 1712व्या वर्षी साधारण नामसंवत्सरात म्हणजेच सन 1790 ते 91 मध्ये मामले दंडराजपुरी येथील देशमुख रामराव नारायण यांनी या तलावाचे बांधकाम केले. या तलावाच्या बाजूलाच श्री गायधनेश्वर महादेवाचे सुंदर असे मंदिर आहे. याच्या खाली डावरा होता ना, त्या दगडी बसवलं ना, तिथं आम्ही लहानपणी राखे यायचं ना, तिथलं पाणी प्यायचं जेवलो का. मग गोमुख होतं का तिथं? हा? गोमुख होतं तिथं? गायमुख खाली इथं काय हेच पाणी जातं का? झिरपत होतं का पाणी? टाकव आहे असं इकडून झिराय त्याला वरून झिऱ्यात पाणी येतं, मग जेव्हा खाली तिकडे जातं. पहिले असं एवढं टाकवत आपलं मातीचं, तेव्हा खालून तिकडे जायचं त्या गोमुखात ना बाहेर हा पडायचं. ते पण पडतं. म्हणजे उल्हास नदीचाच उगम आहे का मग? हा उलटण्यात जवळ बर. आणि वरती मग मुरंजन गडावरती पण काही आहे का तिथं? ते पाण्याची टाकी सगळ्या किल्ल्यावर तळे ह्याच्या मागं पाणी नाही ना कुठं? नाही नाही. इथंच येतं. हा या 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 झाडातलं पाणी इथे येतं, इथून मग तिथे येतो. तुमचं नाव काय म्हणले? अनंत खंडू उंबरे. अनंत खंडू उंबरे. उंबरे. सगळे उंबरेच ना आडनावाचे लोक असतात. उंबरे आहेत, वरे आहेत, सावथे, वाघमारे आहेत, दानेरे आहेत. तुम्ही सगळे आदिवासी नाही कोळी, महादेव कोळीच. महादेव कोळी. बाकी कोण नाही ना इथे? बाकी कोणी नाही. किती लोकांची वाडी आहे? 25 घरे आहेत. बर. पण आता 25 घरात फक्त म्हातारी माणसं, आता ज्यांना 5 वर्षाचं मूल होईल ना, हा. ते लोणाळ्याला जाऊन बाळ्यांना राहतात शाळा शिकायचं. म्हणजे ते तिकडं स्थलांतर होतात ते. मग ते पोरांची शाळा हम्म. 12वी 13वी 18वी झाली का येतात घरी, ज्यांचं झालं ते आले घरी. बर. आता ती इथून कामाला जातात. बर. आणि हे जे मंदिर आहे मागे, हा. ते तुम्ही इथे काय करता? म्हणजे जत्रा वगैरे असते हा का यात्रा? शिवरात्रीला. शिवरात्रीला. लय उशिरा असतो 2 दिवस. तुमचा देवच आहे महादेव. हा आणि कोणी बांधलंय काय बांधलंय ते तुम्हाला नीट माहिती नाही. पण आता करतात शिवरात्रीला जत्रा येते आपली, हम्म. मांडव घालतात एवढे जागेत, हम्म. परवशन भजन हम्म. कीर्तन. तुम्ही काय नाव दिलंय या मंदिराला? महादेवाचं मग ते गोधनेश्वर हे कोणी नाव दिलंय? काय माहिती. बाहेरचे लोक म्हणतात. हा पण आम्ही सगळे म्हणजे महादेवाचे देव बारीकपणापासून. आणि नदीचा उगम नदीचा उगम उल्हास नदीचा. आता हे पाणी आहे ना भाऊ, तिथे निघात. म्हणजे ही नदीमध्ये गुप्त होती हा, मग आणि नदीला इथं जाते तलावात पण. जाती उदयसागर. आता हे पाणी पहिलं कपडे धुवायचे, हम्म. आता प्यायला वापरायचे. आता हे जर तळ खाली झाले तर इथं जिरा निघतो पाण्याचा एवढा असा, बर. मग ते पाणी प्यायचं. तुम्ही गावातलं म्हणजे लोक पाणी नेतं का इथले? मग आता सोलर बसवलं, बरोबर नळ गेले. म्हणजे सोलरनी मशीन चालू होते आणि तुमच्या गावामध्ये पाणी येते? माझ्या हा, ती मशीन लावली सोडली मध्ये. भावाचा पर्याय ना हा. अक्षय म्हणून, हा. तर तो सरपंच आहे, तो सकाळी सगळ्या घरघर पाणी सोडतो. हम्म. ते संपलं काही देऊन परत त्या टाक्या बनतो, ते टाक्या बांधल्या नाही का. हम्म. त्याला तुम्हाला पाठी धावतो चला. आणि गाईकडे जायचं इकडे बरं. म्हणलं.
हो गोनी दांडेकर हा माहिती आहे माझा ना. मित्र होता. 40 वर्ष मी त्याच्या संग फिरली. बर आमच्या घरी येतो. त्याची मुलगी बिमारी होती. बर दुर्ग महर्षीच म्हणायचे त्यांना. हा. तर ते थोडे आंब्याखाली लेखम काम करायचं. तिथे थोडे आंबे होते. हा तुमचे 40 वर्ष तुमच्याकडेच यायचे ते म्हणजे. हा तुमच्याकडे फोन नसल्यामुळं जास्त संपर्क नाही. फोन पत्र पाठवायचे. हा पोस्टमॅन फोन नव्हता येत. मग ते आमचा किराणे मालाचा दुकानवाला होता ना, हा तिथे पत्र आले ना तिकून, हम्म. का मग ते कोण ना कोण दुकानावर गेलं का ते पत्र यायचं आम्हाला. बर तुमचा शेवटचा संपर्क कधी झालता त्यांचा? हा त्यांच्याशी शेवटचा संपर्क कधी झालता? ते आजारी व्हायचे आधी, पण बरं. ते आजारी होते. आमचा बाबा गेला होता बघायला त्यांना. बर तर मला काही समजत नाही ते शहरा ठिकाणी झालं, शिकलेलं नाही. एक बारी माझं लग्न झालं ना, हा त्या गावाला नेलं माझ्या बायकोला. हा मला लेहंगा शर्ट, बायकोला साडी चोळी, हा पिक्चरला नेलं. परसात गाडीत बसवून दिले. माझ्या लग्नाला 100 रुपये देत त्यांनी. गोनी दांडेकरांनी. हा माझं लग्न हा 1800 रुपये माझ्या बहिणीचं माग झालं. आता 2-2, 4-4 लाख रुपये लागतात लग्न. बरोबर फालतू खर्च होता. आता मला असे कपडे 12 रुपयाचे हम्म. आणि बायकोला 4 साडे 100 रुपयाचे. त्याचे पाच. आता नवरदेवाला कपडे, आता आमच्या पोरींच्या लग्नात 10,000 रुपये त्यांना कपड्याला दिले. बर म्हणजे आता खर्च वाढलाय. वाढल्याने आता करतात. पहिले कसं साधं सोपं भावाला पण एकच मुलगा आहे. हे काय चाक चुन्याचं घाणं? हा इथे गाणं होतं. हा हा गाणं गाणंच दिसतोय ते आतून. केलेला मग इथून माल नाही का. बर तिथे एक चाक होतं इथे आता फिरवायचं. बरंच मोठं घाणं आहे. ते आता हे जे मंदिर आहे आणि म्हणजे परिसर आहे तो याच्याकडे आहे का, पुरातत्व विभागाकडे आहे का? हं? तो आता हे सगळ्याला वनीकरणला पहिली तिथे मंदिर आहे ना, हा तिथे बातची ठिकाणी हे भेटतं. बापरे. आता पाणी आतल्याशिवाय ते बघा तुम्ही भेटत. इथे आहे बघा. त्याच्या खाली. चांगलं हे केलंय. हे पण लिहिलेलं आहे तुम्हाला त्याच्या. हे बघा शिलालेख काय फोटो मध्ये आलं. आलं ना.